मीरा रोडमध्ये येणाऱ्या वारिस पठाण यांना पोलीस आयुक्तालयाने दहिसरमध्येच रोखले। मीरा रोड या ठिकाणी पोलीस आयुक्तांना आणि राजकीय पुढाऱ्यांना भेटण्यासाठी येणाऱ्या वारिस पठाण यांना पोलिसांनी शहराच्या वेशीवरच रोखून परत पाठवले आहे। शहरातील शांतता आणि सुव्यवस्था टिकून राहावी म्हणून हा निर्णय घेण्यात आला असून यास पठाण यांनी देखील सहकार्य केले आहे। राम मंदिराच्या प्रतिष्ठापनेच्या आदल्या दिवशी म्हणजेच 21 जानेवारी 2024 रोजी मीरा रोड या ठिकाणी रामभक्ताच्या मिरवणुकीवर दगडफेक झाल्याची घटना घडली होती। त्यानंतर शहरातील दोन समुदायातील वातावरण पेटून उठले होते। यात नागरिकांना मारहाण, दुकानांची तोडफोड अशा दंगे स्वरूप घटना घडल्या होत्या। त्यामुळे संपूर्ण फौजफाटा या ठिकाणी तैनात करून पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवलं। दरम्यान घटनेचे पडसाद देशभर उमटू लागल्यानंतर विविध पक्षातील नेत्यांनी मीरा रोड या ठिकाणी येण्याची घोषणा केली होती। यात तेलंगणाचे आमदार राजा ठाकूर सिंह उर्फ टी राजा यांनी 19 तारखेला शिवजयंतीनिमित्त मीरा रोडमध्ये सभा आणि मिरवणूक काढणार असल्याचं जाहीर केलं होतं। तर याचवेळी एमआयएम पक्षाचे नेते वारिस पठाण देखील शहरात येणार असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती। टी राजा यांनी आपला दौरा पुढे ढकलत असल्याचं जाहीर केलं। मात्र वारिस पठाण येणार असल्यानं पोलीस आयुक्तालयानं सकाळपासूनच मोठा पोलीस बंदोबस्त दहिसर टोलनाक्याजवळ तैनात ठेवला होता। त्यानुसार दुपारी 1च्या सुमारास पठाण यांना उपायुक्त प्रकाश गायकवाड यांनी ताब्यात घेऊन दहिसर पोलीस ठाणे गाठले। आपल्या येण्याने शहरात कायदा आणि सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता असल्यानं त्यांना प्रवेश नाकारत असल्याचं पोलिसांनी पठाण यांना सांगितलं। यावर पठाण यांनी सकारात्मक प्रतिसाद देत पुन्हा मुंबईची वाट धरली असल्याची माहिती पोलीस आयुक्तालयाकडून देण्यात आली। टी राजाच्या सभेसाठी परवानगीची मागणी तेलंगणाचे आमदार राजा ठाकूर सिंह उर्फ टी राजा यांनी 19 तारखेचा आपला मीरा रोड येथील दौरा रद्द केल्यानंतर आता पुन्हा 25 फेब्रुवारीला शहरात येणार असल्याचं जाहीर केलंय। याबाबत बजरंग दलाकडून पोलिसांकडे सभा आणि मिरवणुकीस परवानगी देण्याचं पत्र देण्यात आलं आहे। आपण शांततेत सभा घेणार असल्यानं पोलिसांनी त्यास परवानगी द्यावी अशी विनंती टी राजा यांनी चित्रफित प्रसिद्ध करून केली आहे। तर अद्यापही यास मंजुरी देण्यात आली नसल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली। श्री वारिस पठाण यांची एक व्हिडिओ क्लिप सोशल मीडिया होते की मी मीरा भाईंदर येथे येत आहे। तर त्या व्हिडिओ क्लिपच्या अनुषंगाने आम्ही त्यांना काल 149ची नोटीसही दिली होती आणि येऊ नये असं आवाहन पण त्यांना केलं होतं। त्यानंतरही ते मीरा भाईंदरमध्ये येत होते। त्यांना 144ची नोटीस बजावण्यात आली आणि टोल नाक्यावर त्यांना अडवून त्यांना परत जाण्याबाबत परावृत्त केले। नाही, त्यांना दहिसर पोलीस स्टेशन नेलेलं होतं आणि तिथून त्यांच्यासोबत चर्चा करून स्टेशन डायरी नोंद घेऊन सोडून देण्यात आलेलं आहे। नाही, त्याबाबत आता अर्ज आलेला आहे त्यांचा, आम्ही त्याबद्दल अजून निर्णय घ्यायचा आहे। पोलीस विभागातर्फे असंच आवाहन करण्यात येत आहे की यापूर्वीही पत्रकार आणि पोलिसांनी एक बैठक घेतली होती आणि सर्व राजकीय पक्षही त्यात सहभागी होते आणि सर्व राजकीय पक्षांनीच याबाबत पुढाकार घेऊन असा निर्णय घेतला होता की बाहेरील कोणाला बोलवू नये आणि हा प्रश्न आता इथं मिटलेला आहे। जनजीवन आता सध्या सुरळीत सुरू आहे। तरी माझं सर्वांना आवाहन आहे की मीरा भाईंदरमध्ये शांतता आहे आणि आगामी काळामध्ये 10वी 12वीच्या परीक्षा पण सुरू होत आहे। तर त्यामुळे शांतता अबाधित राहण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे।